आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न आय टी मध्ये। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ क्लास नंबर 11 क्लास नंबर आहे 10 किंवा 11 क्लास आहे। असाच आपण जे आपलं सिलेबस आहे टर्नर फर्स्ट इयरचा सिलेबस प्रमाणे आपण मॉड्यूल वाइज पूर्ण प्रश्न सॉल्व करून देत आहे। तर स्टार्ट करूया। आजचा जो आपला क्लास आहे टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ इंग्लिश टू मराठी मध्ये। पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ वर्नियर हाइट गेज। वर्नियर हाइट गेजचे लिस्ट काउंट किती असते हेच आपल्याला विचारलेलं आहे। तर वर्नियर हाइट गेजचा लिस्ट काउंट आणि वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट सारखाच असतो। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन जे आहे आपला 0.001 मिलीमीटर, दुसरा ऑप्शन आहे 0.002 मिलीमीटर, तिसरा ऑप्शन आहे 0.005 मिलीमीटर आणि चौथा ऑप्शन आहे 0.020 मिलीमीटर। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे हाइट गेजचा लिस्ट काउंट किती असतो, तर याचा जे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 0.020 मिलीमीटर। याच्यात कन्फ्यूज करण्यासाठी फक्त आपल्याला या दोनच्या नंतर शून्य लावलेला आहे। जसं आपल्याला माहिती आहे वर्नियर कॅलिपर आणि हाइट गेजचा लिस्ट काउंट 0.02 मिलीमीटर असते, पण याच्यामध्ये आपल्याला मागे फक्त 0 लावला आहे म्हणजे 0.020 मायक्रॉन असते। मायक्रॉन मध्ये जर आपण पाहिला तर 0.020 मायक्रॉन। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स इन द हाइट गेज शो। आता आपल्याला या प्रश्नामध्ये एक हाइट गेजचा डायग्राम दाखवलेला आहे आणि या हाइट गेजच्या डायग्राम मध्ये आपल्याला एकच्या स्वरूपाने एक पार्ट्स आपल्याला दर्शवलेला आहे। तर या पार्टचं नाव काय आहे हेच आपल्याला ओळखायची आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेन स्केल, दुसरा ऑप्शन आहे मेन स्लाइड, तिसरा ऑप्शन आहे जॉ क्लॅम्प, चौथा ऑप्शन आहे वर्नियर स्केल। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, जे आपल्याला या प्रश्नामध्ये एक डायग्राम दाखवलेला आहे वर्नियर हाइट गेजचा। या हाइट गेजच्या डायग्राम मध्ये जे एकच्या स्वरूपाने ज्या पार्ट आपल्याला दाखवलेला आहे या पार्टचा नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जॉ क्लॅम्प। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पार्ट शो इन द एक्स शो एज एक्स इन द फिगर। डायग्राम मध्ये जे एकच्या स्वरूपाने ज्या पार्ट्स आपल्याला दाखवलेल्या वर्नियर हाइट गेजच्या डायग्राम मध्ये त्या पार्टचं नाव काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे मेन स्केल, दुसरा ऑप्शन आहे वर्नियर स्केल, तिसरा ऑप्शन आहे बीम आणि चौथा ऑप्शन आहे मेन स्लाइड। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे वर्नियर हाइट गेजच्या डायग्राम मध्ये एकच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचा नाव काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बीम। हा ज्या पार्ट्स आहे या पार्ट्सला बीम म्हटला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, विच थ्रेड इज यूज्ड फॉर जनरल पर्पज फास्टनिंग। सामान्य उपयोगासाठी कोणता थ्रेड वापरला जातो। नॉर्मली जे आपण जनरल कामासाठी जे नट बोल्ट आपण वापरतो त्याच्यावर जे थ्रेड असतात तर त्या थ्रेड कोणत्या टाईपचे असते हेच आपल्याला विचारलेलं आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे BSW थ्रेड म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड, दुसरा BSF थ्रेड म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड फाईन थ्रेड, तिसरा ऑप्शन आहे ब्रिटिश असोसिएशन थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे युनिफाईड थ्रेड। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे सामान्य उपयोगासाठी कोणता थ्रेड वापरला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए BSW थ्रेड म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड। सगळ्यात जास्त कामासाठी BSW थ्रेडचाच वापर केला जाते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल ऑफ मेट्रिक ॲक्मे थ्रेड। मेट्रिक ॲक्मे थ्रेडचे अँगल किती असतो, तर मेट्रिक थ्रेड कुठं म्हणजे ॲक्मे थ्रेड कुठं असतात, लेथ मशीनवरचा जे लीड स्क्रू असते लीड स्क्रूवर ॲक्मे थ्रेड कटलेला असते। तर त्या ॲक्मे थ्रेडचे अँगल किती असतो या प्रश्नामध्ये विचारलेला आहे। तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 29 डिग्री, दुसरा ऑप्शन आहे 30 डिग्री, तिसरा ऑप्शन आहे 45 डिग्री आणि चौथा ऑप्शन आहे 47.5 डिग्री। त्या प्रश्नामध्ये जे विचारलेला होता मेट्रिक ॲक्मे थ्रेडचा अँगल किती असतो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 29 डिग्री। 30 डिग्री आपला कशाचा अँगल असतो, जे नकल थ्रेड असते त्याचा अँगल असतो 30 डिग्री आणि 45 डिग्री बटरस थ्रेडचा अँगल असतो आणि हा जे 47.5 दिलेला आहे हा BA थ्रेडचा अँगल असतो। नेक्स्ट क्वेश्चन, विच थ्रेड इज रिकमेंडेड फॉर पाईप अँड पाईप फिटिंग। पाईप व पाईप फिटिंगसाठी कोणता थ्रेड वापरली जातो, म्हणजे ज्या पाईप आपण जसं पाईप फिटिंगचा आपण काम बघितलेलं आहे, जसं GI पाईपवर थ्रेडिंग केलेलं जातं म्हणजे पाईप थ्रेड, त्या पाईप थ्रेड करत असताना कोणता थ्रेडचा वापर केला जाते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे BSW थ्रेड, दुसरा ऑप्शन BSF थ्रेड आणि तिसरा ऑप्शन आहे BSP थ्रेड आणि चौथा ऑप्शन आहे BA थ्रेड। तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे पाईप व पाईप फिटिंगसाठी कोणता थ्रेड वापरली जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी BSP थ्रेड। BSPचा फुल फॉर्म काय असतो ब्रिटिश स्टँडर्ड पाईप। ब्रिटिश स्टँडर्ड पाईप थ्रेड हा पाईपवरच फक्त पाईपसाठीच वापर केला जाते। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द अँगल ऑफ BIS मेट्रिक थ्रेड। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड मेट्रिक थ्रेडचा अँगल किती असतो, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 27.5 डिग्री, दुसरा 45 डिग्री, तिसरा 55 डिग्री,
आणि चौथा 60 डिग्री. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे BIS मेट्रिक थ्रेडचा अँगल किती असतो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 60 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द डेप्थ ऑफ BIS मेट्रिक थ्रेड. BIS मेट्रिक थ्रेडचा डेप्थ शोधण्यासाठी कोणता सूत्र वापर केली जाते, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 0.6403 इंटू पीच, दूसरा ऑप्शन आहे 0.6134 इंटू पीच, तिसरा ऑप्शन आहे 0.6434 इंटू पीच आणि चौथा ऑप्शन आहे 0.6043 इंटू पीच. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे BIS मेट्रिक थ्रेडचा डेप्थ आपल्याला जर काढायचे असल्यास तर तेव्हा कोणती फॉर्म्युला वापरली जाते, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 0.6134 इंटू पीच. हा मेट्रिक थ्रेडसाठी आहे आणि ब्रिटिश थ्रेड जर असेल तर ब्रिटिश थ्रेडसाठी 0.6403 इंटू पीचचा वापर केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ कॅरियर. आता या डायग्राम मध्ये एक लेथ कॅरियरचा डायग्राम दाखवलेला आहे या प्रश्नामध्ये. तर हा कोणता टाइपचा कॅरियर आहे हे आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला जे ऑप्शन आहे बेंटेल कॅरियर, दूसरा क्लॅम्प टाइप कॅरियर, तिसरा स्ट्रेट टेल कॅरियर, चौथा सेफ्टी क्लॅम्प टाइप कॅरियर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राम मध्ये ज्या कॅरियर आपल्याला दाखवलेला आहे तर या कॅरियर कोणत्या टाइपचा कॅरियर आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सेफ्टी क्लॅम्प टाइप कॅरियर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द टाइप्स ऑफ कॅरियर. आता या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक लेथ कॅरियरचा डायग्राम दाखवलेला आहे. आपल्याला ओळखायची आहे की हा कोणता टाइपचा लेथ कॅरियर आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन बेंटेल कॅरियर, दुसरा क्लॅम्प टाइप कॅरियर, तिसरा स्ट्रेट टेल कॅरियर, चौथा सेफ्टी क्लॅम्प टाइप कॅरियर. तर प्रश्नामध्ये जे आपल्याला म्हटलेला होता दाखवलेला डायग्राम एक लेथ कॅरियरचा डायग्राम आहे. तर हा कोणता टाइपचा लेथ कॅरियर आहे हेच आपल्याला ओळखायचा होता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्लॅम्प टाइप कॅरियर. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी कॅरियर आर अवेलेबल इन सेट. एका सेटमध्ये किती कॅरियर्स उपलब्ध असतात. जसा याच्या आधीच्या प्रश्नामध्ये आपण लेथ कॅरियर बघितला होता. तर लेथ कॅरियर एक सेटमध्ये येत असते. तर एका सेटमध्ये किती लेथ कॅरियर असतात हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे 4 नंबर म्हणजे 4 कॅरियर असते, दुसरा 6 कॅरियर असते, तिसरा 8 कॅरियर आणि चौथा 10 कॅरियर असते. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं होता एका सेटमध्ये किती लेथ कॅरियर उपलब्ध असतात, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 10 नंबर म्हणजे 10 वेगवेगळ्या डायमीटरच्या कॅरियर असतात एका सेटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट मार्क एक्स. आता आपल्याला एक बिटवीन सेंटरमध्ये एक जॉब दाखवलेला आहे. तर बिटवीन सेंटरमध्ये लावलेला जॉबवर ज्या इन्स्ट्रुमेंट आपण वापरलेला म्हणजे जे साधन आपण वापरलेलं आहे त्या साधनाला आपल्याला एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं आहे. तर या साधनाचं नाव काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन लाईव्ह सेंटर, दुसरा कॅच प्लेट, तिसरा लेथ कॅरियर, चौथा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे दाखवलेल्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेल्या पार्टचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लेथ कॅरियर. हे आपण जे लावलेला आहे या डेड सेंटर आहे आणि हा लाईव्ह सेंटर हा कॅच प्लेट आहे. आणि जॉबला फिरवण्यासाठी म्हणजे बिटवीन सेंटरवर लावल्यानंतर आपण जर लेथ कॅरियर वापरत नसाल तर तेव्हा आपण जॉबवर कोणताही प्रक्रिया करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक कॅरियर वापरावी लागते. तर हा जे कॅरियर डायग्राम मध्ये दाखवलेला आहे तर या कॅरियर याचं नाव काय लेथ कॅरियर बेंड टेल लेथ कॅरियर आहे. याचा टेल आपण पाहू शकतो बेंड आहे म्हणून याचं नाव आहे बेंड टेल कॅरियर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गिअर मार्क एक्स. आता आपल्याला या प्रश्नामध्ये एक डायग्राम दाखवलेला गिअर सेटचा. तर गिअर सेटच्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दाखवलेलं गिअरचं नाव काय आहे, तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पिंडल गिअर, दुसरा टम्बलर गिअर, तिसरा स्टड गिअर, चौथा लीड स्क्रू गिअर. तर प्रश्नामध्ये जे म्हटलेलं आहे दाखवलेला डायग्राम मध्ये गिअर सेटचा डायग्राम दाखवलेला आहे त्याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने दाखवलेला लेथ जे गिअर आहे तर या गिअरचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टम्बलर गिअर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द गिअर मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला एक लेथ गिअरचा डायग्राम दाखवलेला गिअर सेटचा. या गिअर सेटच्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेलं गिअरचं नाव आपल्याला ओळखायचे आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पिंडल गिअर, दुसरा टम्बलर गिअर, तिसरा स्टड गिअर, चौथा लीड स्क्रू गिअर. तर जसं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं तर एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या गिअरचं नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टम्बलर गिअर. टम्बलर गिअर मागच्या पण प्रश्नामध्ये टम्बलर गिअरच होता उत्तर, या प्रश्नामध्ये पण टम्बलर गिअर उत्तर आहेत. कारण काय आहे टम्बलर गिअर एका सेटमध्ये असतं. जसं आता हे 3 गिअर आपण पाहू शकतो ट्रायंगल मध्ये तर हे तिन्ही गिअर टम्बलर गिअरच आहे.
त्यानंतर ड्रायव्हर, आयडलर आणि ड्रिव्हन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द गिअर मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये आपल्याला या गिअरच्या सेटच्या डायग्राम मध्ये आपल्याला एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या गिअरचे नाव आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे स्पिंडल गिअर, दुसरा टम्बलर गिअर, तिसरा स्टड गिअर, चौथा लीड स्क्रू गिअर. तर जसं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेला होता, गिअरच्या सेटमध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या गिअरचे नाव काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी स्टड गिअर, ज्याला आपण ड्रायव्हर सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द थ्रेड एलिमेंट दॅट डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑन स्क्रू थ्रेड. स्क्रू थ्रेडवरील फिरण्याच्या दिशेचा निर्णय करणारा थ्रेडचा घटक कोणता असतो. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे पिच ऑफ थ्रेड, दुसरा लीड ऑफ थ्रेड, तिसरा डेप्थ ऑफ थ्रेड, चौथा हँड ऑफ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, स्क्रू थ्रेड वरील फिरण्याच्या दिशेचा निर्णय करणारा थ्रेडचा घटक कोणता आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी हँड ऑफ थ्रेड. म्हणजे जसं आपण फिरण्याच्या दिशा बद्दल विचारलेलं आहे, तर थ्रेड साधारणपणे दोनच प्रकारचे थ्रेड असतात, एक लेफ्ट हँड थ्रेड आणि दुसरा राईट हँड थ्रेड. लेफ्ट हँड थ्रेड म्हणजे काय असतं, जेव्हा आपण त्याला कोणत्या नट बोल्टवर जर लेफ्ट हँड थ्रेड असेल तर त्या थ्रेडला जेव्हा आपण नट बोल्ट बसवतो तर रिव्हर्समध्ये फिरवल्यानंतर ते टाईट होते, आणि जे राईट हँड थ्रेड असतात त्याला फॉरवर्डमध्ये फिरवल्यानंतर टाईट होते. आणि दोनच प्रकारचे थ्रेड आहे हँड ऑफ थ्रेड, म्हणजे लेफ्ट हँड थ्रेड आणि राईट हँड थ्रेड. बाकीचे थ्रेडच्या आकारानुसार वेगवेगळा प्रकार असतो थ्रेडचा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स. आता या ज्या लेथ मशीनचा डायग्राम आहे त्याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने ज्या पार्ट्स आपल्याला दाखवलेला आहे, तर या पार्टचा नाव काय, जिथे आपण पाहू शकतो एक्सच्या स्वरूपाने हा वाला भाग दाखवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चक, दुसरा कॅरेज, तिसरा लीड स्क्रू, चौथा लीड ऑफ थ्रेड. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, दाखवलेल्या डायग्राम मध्ये एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी लीड स्क्रू. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पार्ट मार्क एक्स. आता या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला लेथ मशीनचे एक डायग्राम आहे, त्याच्यामध्ये जे एक्सच्या स्वरूपाने दर्शवलेला भाग आहे याला काय म्हणतात. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चक, दुसरा लीड ऑफ थ्रेड, तिसरा कॅरेज, चौथा लीड स्क्रू. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, एक्स म्हणून चिन्हांकित केलेला काय आहे, म्हणजे काय दाखवलेला एक्सच्या साहाय्यानं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लीड ऑफ थ्रेड. लीड म्हणजे काय असते, जसं आपण थ्रेडिंग करत आहे, थ्रेडिंग करत असताना एका चक पूर्ण जॉबला एकदा फिरवल्यानंतर तो जेवढा लांबी मागे पुढे जाते त्यालाच काय म्हटलं जाते, लीड ऑफ थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, हाउ इज द वर्नियर हाइट गेज जनरली स्पेसिफाइड. वर्नियर हाइट गेज सामान्यतः कशामुळे निर्दिष्ट केला जातो. म्हणजे समजा आपल्याला वर्नियर हाइट गेजची आपल्याला स्पेसिफिकेशन द्यायची आहे, तर कशा प्रकारे आपण देतो, तर तेच प्रश्न यात आपल्याला विचारलेला आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे विड्थ ऑफ बीम, म्हणजे बीमची रुंदीनुसार, दुसरा हाईट ऑफ बीम म्हणजे बीमची हाईटनुसार, तिसरा थिकनेस ऑफ बीम म्हणजे बीमची जाडीनुसार, चौथा साईज ऑफ बेस म्हणजे बेसच्या आकारानुसार. तर प्रश्नामध्ये जे विचारलेला होता, वर्नियर हाइट गेज सामान्यतः कशामुळे निर्दिष्ट केला जातो, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हाईट ऑफ बीम. म्हणजे बीमची जेवढी हाईट असते तेवढाच त्याचा साईज आपल्याला तेवढाच साईजचा तो वर्नियर हाइट गेज असतो, जसा 300 mm, 600 mm याच्यानुसार. नेक्स्ट क्वेश्चन, विच डिव्हाइस इज यूज्ड ॲज डेटम व्हाईल मार्किंग विथ वर्नियर हाइट गेज. वर्नियर हाइट गेज वापरून मार्किंग करताना डेटम म्हणून कोणते उपकरण वापरले जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे फेस प्लेट, दुसरा सरफेस प्लेट, तिसरा अँगल प्लेट, चौथा ड्रायव्हिंग प्लेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, वर्नियर हाइट गेज वापरून मार्किंग करताना डेटम म्हणून कोणते उपकरण वापरले जाते. डेटम म्हणून म्हणजे सपोर्टिंग, एक प्रकारचं सपोर्टिंग आपण म्हटलं तरी चालते. तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सरफेस प्लेट. डेटम म्हणून कोणता उपकरण वापरले जाते, म्हणजे जसं हाइट गेजच्या साहाय्याने जर आपल्याला मार्किंग करायचं असल्यास, तर मार्किंग करत असताना हाइट गेजला आपण सरफेस प्लेटवर मूव्ह करत असतो, तर तोच आपला डेटम आहे, म्हणजे सरफेस प्लेट. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ टेम्पलेट. आता आपल्याला या डायग्राम मध्ये एक टेम्पलेट दाखवलेला आहे, तर या टेम्पलेटच्या सहाय्याने या जॉबवर कोणता प्रोसेस केली जात आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग अँगल, म्हणजे जॉबचे अँगल चेक करत आहे. दुसरा चेकिंग द काउंटर ऑफ रेडियस कॉर्नर, म्हणजे गोल कोपऱ्याच्या आकृतीची तपासणी.
तिसरा ऑप्शन आहे चेकिंग द काउंटर ऑफ रोलर प्लेट, म्हणजे रोलर प्लेटच्या आकृतीची तपासणी. चौथा ऑप्शन आहे चेकिंग काउंटर ऑफ सिलेंड्रिकल वर्क, म्हणजे बेलनाकार कामाच्या आकृतीची तपासणी. प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे, टेम्पलेटचा उपयोग काय आहे. या डायग्राम मध्ये जे टेम्पलेट म्हणून हा आपल्याला जो डिव्हाइस दाखवलेला आहे, उपकरण, याला टेम्पलेट म्हटलेलं आहे. तर या टेम्पलेटचा उपयोग काय आहे या डायग्राम मध्ये, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चेकिंग द काउंटर ऑफ रेडियस कॉर्नर, म्हणजे जॉबच्या या कॉर्नरला जे रेडियस आलेला आहे त्या रेडियसला चेक करण्यासाठी या टेम्पलेटचा वापर केला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ टेम्पलेट. आता या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला एक टेम्पलेट दाखवलेला आहे, इथं बघू शकतो आपण. हा ज्या हात दाखवलेला, हातात पकडलेला हा एक टेम्पलेट आहे. तर या टेम्पलेटच्या सहाय्याने काय केला जातं या जॉबवर, हेच आपल्याला ओळखायची आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग अँगल, म्हणजे कोन तपासणे. दुसरा रेडियस तपासणे. तिसरा चेकिंग काउंटर ऑफ रोल प्लेट, म्हणजे रोल प्लेटच्या आकृतीची तपासणी. आणि चौथा ऑप्शन आहे चेकिंग काउंटर ऑफ सिलेंड्रिकल वर्क, म्हणजे बेलनाकार कामाच्या आकृतीची तपासणी. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे टेम्पलेटचा उपयोग काय आहे दाखवलेला डायग्राम मध्ये, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी चेकिंग काउंटर ऑफ रोल प्लेट, म्हणजे रोल प्लेटच्या आकृतीची तपासणी. हा जे जॉब आहे आपला एक शीट मेटल आहे, त्या शीट मेटलला बेंड केलेला आहे. बेंड केल्यानंतर हा प्रॉपर बेंड झाला आहे का नाही हेच तपासून दाखवलेला या डायग्राम मध्ये टेम्पलेटच्या सहाय्याने. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द यूज ऑफ टेम्पलेट. या डायग्राम मध्ये सुद्धा आपल्याला टेम्पलेटच्या सहाय्याने जॉबची चेकिंग करताना दाखवलेला आहे. तर या कोणता भाग चेक करताय जॉबचा हेच आपल्याला ओळखायचं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे चेकिंग अँगल, म्हणजे कोन तपासणे. दुसरा रेडियस तपासणे. तिसरा रोल प्लेटच्या आकृतीची तपासणी. आणि चौथा बेलनाकार कामाच्या आकृतीची तपासणी. तर जसं या प्रश्नामध्ये जे आपल्याला म्हटलेला होता, ज्या जॉबचा डायग्राम दाखवलेला या दाखवलेल्या जॉबच्या डायग्राम मध्ये टेम्पलेटच्या सहाय्याने कोणता प्रोसेस केला जात आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चेकिंग रेडियस. दाखवलेला जे जॉब आहे जॉबचा जे हाफ रेडियस आहे, हाफ रेडियस टेम्पलेटच्या सहाय्याने चेक केला जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॉर्म ऑफ थ्रेड इज वाइडली यूज फॉर फास्टनिंग पर्पज. बांधणीच्या उद्देशाने सर्वाधिक वापरला जाणारा थ्रेडचा प्रकार कोणता आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन व्ही थ्रेड. दुसरा स्क्वेअर थ्रेड. तिसरा सॉटूथ थ्रेड. चौथा नक्कल थ्रेड. प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे बांधणीच्या उद्देशाने सर्वाधिक वापरला जाणारा थ्रेडचा प्रकार कोणता आहे, तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए व्ही थ्रेड. नेक्स्ट क्वेश्चन, विच कॅरियर विथ व्ही ग्रू प्रोव्हाइडेड अँड यूज टू होल्ड स्मॉल डायमीटर अँड स्क्वेअर सेक्शन. लहान व्यास आणि चौरस विभाग धरण्यासाठी कोणता व्ही ग्रूयुक्त कॅरियर वापरली जाते. म्हणजे डायरेक्टली आपण जर म्हटलं तर कोणता लेथ कॅरियरचा मध्यम भागात व्ही ग्रू बनलेला असतो हाच आपल्याला विचारलेला आहे शॉर्टकट मध्ये. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे बेंटेल. दुसरा क्लॅम्प टाईप कॅरियर. तिसरा ऑप्शन आहे स्ट्रेट टेल कॅरियर. चौथा ऑप्शन आहे सेफ्टी क्लॅम्प टाईप कॅरियर. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे लहान व्यास आणि चौरस विभाग पकडण्यासाठी कोणता व्ही ग्रूयुक्त कॅरियर वापरला जातो, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी क्लॅम्प टाईप कॅरियर. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रोटेक्टेड बाय प्रोव्हाइडिंग पीस बिटवीन वर्क अँड कॅरियर वाईल क्लॅम्पिंग. क्लॅम्पिंग दरम्यान काम म्हणजे जॉब आणि कॅरियर मधील तुकडे देऊन काय संरक्षित केली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन कॅरियर. दुसरा लाईव्ह सेंटर. तिसरा जॉब सरफेस. चौथा डेड सेंटर. प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे शॉर्टकट मध्ये समजून सांगतो. जेव्हा आपण जॉबवर कॅरियर वापरतो तर कॅरियर वापरत असताना जॉब आणि कॅरियरच्या मधात आपण पॅकिंग पट्टी देतो. तर त्या पॅकिंग पट्टी देण्याचे कारण काय आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जॉबचा सरफेस. म्हणजे जॉबचा फिनिशिंग जॉब जर असेल तर तेव्हा आपण पॅकिंग पट्टी लावत असतो. तर त्या पॅकिंग पट्टी लावण्याचे कारण काय आहे, जॉबचा सरफेसचा जे फिनिशिंग आहे ते खराब नाही झाली पाहिजे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द पर्पज ऑफ टेल ऑन द लेथ कॅरियर. लेथ कॅरियरवर टेलचा उद्देश काय आहे. म्हणजे जसं आता लेथ कॅरियर असते, लेथ कॅरियरच्या 2-3 कॅरियरमध्ये टेल दिलेला असतो. तर टेलचा कार्य काय आहे हेच आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे गिव्ह गुड फिनिश, म्हणजे चांगले फिनिश देणे. दुसरा प्रोटेक्ट द वर्क, म्हणजे कामाचे संरक्षण करणे. तिसरा प्रोटेक्ट द ऑपरेटर, म्हणजे ऑपरेटरचे संरक्षण करणे. आणि चौथा लोकेट अँड ड्राईव्ह द वर्क, म्हणजे कामाचे स्थान ठरवणे आणि फिरवणे. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे जे लेथ कॅरियर असते त्या लेथ कॅरियरमध्ये जे टेल असतात त्या टेल असण्याचे कारण काय असतो.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, लोकेट अँड ड्राईव्ह द वर्क, म्हणजे काम जॉबचे स्थान ठरवणे आणि फिरवणे. जॉबचे स्थान ठरवणे आणि फिरवण्याचे काम तो कॅरियरच करते. जर आपण टेलला जर फसवलं नाही तर ते जॉबद्वार आपण कोणताही कार्य करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द डिव्हाइस यूज टू ड्राईव्ह द वर्क ड्युरिंग टर्निंग बिटवीन सेंटर. सेंटरमध्ये टर्निंग करताना जॉबला फिरवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे. जेव्हा आपण बिटवीन सेंटरमध्ये जॉबला पकडून जॉबवर कोणतं ऑपरेशन करत असतो तर बिटवीन सेंटरवर पकडल्यानंतर जॉबला फिरवण्याचं कार्य कोणता उपकरण करते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे डेथ कॅरियर, दुसरा ऑप्शन आहे कॅच प्लेट, तिसरा ऑप्शन आहे ड्रायव्हिंग प्लेट, चौथा ऑप्शन आहे फेस प्लेट. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, सेंटरमध्ये टर्निंग करताना जॉबला फिरवण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, लेथ कॅरियर. बिटवीन सेंटरमध्ये जॉब लावल्यानंतर आपण विदाऊट कॅरियरचा सपोर्टनं आपण जॉबवर कोणतीही प्रक्रिया करू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड ऑफ थ्रेड फॉर्मिंग प्रोड्यूस थ्रेड ऑन नॉन मेटल. नॉन मेटलवर थ्रेड तयार करणारी थ्रेड फॉर्मिंगची पद्धत कोणती आहे. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे थ्रेड कास्टिंग, दुसरा थ्रेड मिलिंग, तिसरा ऑप्शन आहे थ्रेड रोलिंग, चौथा ऑप्शन आहे थ्रेड ग्राइंडिंग. तर प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे, नॉन मेटलवर थ्रेड तयार करणारी थ्रेड फॉर्मिंगची पद्धती कोणती आहे. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, थ्रेड रोलिंग. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड ऑफ थ्रेड फॉर्मिंग डोज नॉट प्रोड्यूस चिप्स अँड यूज्ड इन मास प्रोडक्शन. कोणती थ्रेड फॉर्मिंग पद्धत भुसा तयार करत नाही आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी वापरली जाते. तर याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टॅप अँड डाई, दुसरा थ्रेड रोलिंग, तिसरा थ्रेड मिलिंग, चौथा थ्रेड ग्राइंडिंग. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हा खूपदा पेपरमध्ये रिपीटेड झालेला आहे. असा कोणता थ्रेड फॉर्मिंग पद्धती आहे ज्याचा आपण वापर करून थ्रेडिंग करत असताना चिप्स निघत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, थ्रेड रोलिंग. थ्रेड रोलिंगच्या सहाय्याने जेव्हा आपण थ्रेडिंग करतो तर जॉबवरून कोणताही चिप्स बाहेर येत नाही. तर आजचा जो आपला क्लास होता टर्नर फर्स्ट इयर थेरी MCQ, त्याच्या क्लासमध्ये आपण आजचा जो मॉड्यूल होता सिलेबसनुसार मॉड्यूल वाईज आपण प्रश्न सॉल्व्ह करून देत आहे. तर आजच्या मॉड्यूलचं नाव होता थ्रेड कटिंग. याच्यामध्ये आपण 30 प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. याचे अजून 2 पार्ट्स आहे, म्हणजे हा मॉड्यूल खूप मोठा आहे. तर या आजच्या क्लासमध्ये आपण 30 प्रश्न सॉल्व्ह करून दिलेला आहे. याच्यानंतर पण याच मॉड्यूलचा आपण प्रश्न सॉल्व्ह करून देणार आहे 31 पासून. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्हाला पीडीएफची गरज असेल तर व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक दिलेला आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यात जॉईन होऊन मेसेज करायचा, तुम्हाला PDF भेटून जातील प्रत्येक सब्जेक्टचे. व्हिडिओ जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये.